नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीचा अभ्यास करणारे वैभव गुरव आता ऊसावरती प्रयोग खूप सुंदर पद्धतीनं करतात आणि सातत्यानं त्यांचा भर आहे की आमच्या ऊसाच्या मध्ये सरीत अंतर वाढलं पाहिजे आणि नंतर रोपामध्ये पण अंतर वाढलं पाहिजे. याचा फायदा जास्तीत जास्त होतो. आता माझ्या शेतामध्ये मी 7 फुटाच्या सरीवरती हे सगळं केलेलं तुम्हाला दिसतं आहे. 7 फुटाची सरी आहे. वैभवराव, तुम्ही आज भेट दिलेली आहे माझ्या शेताला आणि मला फक्त एक सांगा, ह्या सऱ्या काय काय सरळ आहेत आणि काही रोपं चांगली आहेत, काही रोपांच्याकडे थोडंसं कमी जास्त प्रमाणात त्याचं कारण काय असावं? आता इकडे जर बघितलं तर आपण बांधाच्या कडेला भरपूर प्रमाणात अंतर सोडलेलं आहे आणि हवा चांगल्या पद्धतीने लागते आणि तणाच जर बघितलं आपण तर तण ह्या सरीला अजिबातच नाही. हां, म्हणजे जे अन्न जमिनीतनं खाणारे जे घटक आहेत ते या ठिकाणी कमी आहेत आणि एकदम असं स्वच्छ आणि रोपं पण एक सारखी लाईन मध्ये डेव्हलप झालेलं आहे आणि फुटवा पण खाली यायला लागलेला आहे 17 दिवसाच्या 17 दिवसाच्या याच्यामध्ये. बरोबर. आणि हा फुटवा यायला लोकांचा 30 दिवस 35 दिवस जातात म्हणजे सुरुवात व्हायला. मग ते आपल्या प्लॉट मध्ये लवकर यायला लागले. हो हो हो. बरं, हे सगळं आता हे अंतर जास्त आहे त्याच्यामुळे रोपं दिसतात पण चांगली ना? दिसतात पण चांगले आणि त्याची पानाची रुंदी, काळोखी, उंची पण चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. हां हां. ही एवढं 4.5 फुटामध्ये वाढत नाही, म्हणजे नरम रोप राहते एकदम ठीक. हां हां हां. जास्त म्हणजे इथं मर पण दिसत नाही. मर दिसत नाही. आता सगळ्या प्लॉट मध्ये आपण जर फिरलो तर आपल्याला रोगटलंय किंवा मेलंय असं काही जास्त प्रमाणात दिसतच नाही. माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये मी 4 ते 5 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं आहे. म्हणजे 48 गुंठा म्हणजे गुंट्याला माझ्या माहिती 10 गुंट्याला 1 ट्रॉली झाली असं त्याचा अर्थ आपण काढू. मग ह्याचं खत पहिल्यांदा शेणखताचा मात्रा लवकर चालू होईल का हो? शेणखताचा मात्रा पहिल्यांदा विघटन व्हायला चालू होईल भविष्यामध्ये. ज्यावेळी आपण पक्की भरणी करू त्यावेळी विघटन व्हायला चालू होईल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण थोडी थोडी माती या पुडक्याला लावत जाईल तसं शेणखत आपल्याला लागायला चालू होईल. म्हणजे ही जी भुंड्यावरची माती त्याच्यामध्ये आपण शेणखत मिक्स केलेलं आहे ते खाली टाकल्यानंतर हळूहळू ते लागायला चालू होईल. आणि शेणखताचा फायदा असा होतोय की ते पूर्णपणे वर्षभर 2 वर्ष तग धरून ठेवतंय शेताला. म्हणजे जेवढी पिकाला गरज आहे खताची, ताकदीची, तेवढी ताकद देण्याचं काम करतंय. म्हणजे असं नाही की केमिकल सारखं आज दिलं 20 म्हणजे धरून झाला 60 दिवसानं 70 दिवसानं संपलं असं होत नाही. शेणखत हे सपोर्टिव्ह आपल्याला कायमस्वरूपी ऊसाला शेवटपर्यंत राहते. आता काय झालंय की त्याला आपण आता 17-18 दिवस झाले, आता आपण 20-25 दिवसात दुसरा एक तुम्ही त्याचा डोस द्यायचा आहे, म्हणजे आळवणी घालायची आहे. मला सांगा, आता रासायनिक खताचा डोस याला द्यायचा आहे काय? आता रासायनिक खताचा पण डोस द्यायचा, फवारणी पण द्यायची, कारण खोडकीड येण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये कीटकनाशकाचा वापर करायचा, बुरशीनाशकाचा करायचा, त्याचबरोबर 1261चा वापर करायचा आणि त्याच्यानंतर एक बायोस्टिम्युलंट म्हणजे जे थांबवण्यासाठी आपल्याला उपयोगी असेल त्याचा पण वापर करायचा. त्याचबरोबर खतामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसची लेवल वाढवणारी खतं असतील, म्हणजे युरिया असेल किंवा 24 सारखी खतं, या खतांचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करणार आहे. आणि त्याचबरोबर आपण आळवणी पण करणार आहे, म्हणजे जेणेकरून ह्याला आता खायची कॅपॅसिटी डेव्हलप झालेली आहे. ह्याला भरपूर प्रमाणात खायला देऊन जेवढे जास्तीत जास्त फुटवे लवकरात लवकर काढता येतील ह्याच्यावरती आपलं लक्ष राहणार आहे. म्हणजे त्याला खायला व्यवस्थित, म्हणजे जसं ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात तसे द्यायचे आहेत. मध्ये आधी पाणी लागेल तेवढंच प्यायचं. सर्वसाधारणपणे पाणी आपण याचं व्यवस्थापन करताना 8 दिवसातून एकदाच असं करायचं आहे, कारण वातावरण एकदम पावसासारखं डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे आपण आळवणी घालायच्या आधी 1-2-3 तास पाणी देऊन त्याच्यामध्ये आळवणी पंपानं घालून स्प्रे करून त्याच्यानंतर खताचा रासायनिक खत ड्रिपच्या माध्यमातून देऊ किंवा हाताने टाकू मॅन्युअली कसं पण. आणि हे सगळं केल्यानंतर एक 8 दिवसामध्ये पाणी अजिबात ह्याला न देता, म्हणजे जर पाणी आपण जास्त दिलं तर खतं जे टाकलेत किंवा आळवणी जी घातल्या ती तिथून खाली जाण्याची शक्यता आहे. मग त्याच्यामुळे आपण तिथं कशा पद्धतीने राहील याच्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेशन करायचं. हे सगळं तुम्ही तुमच्या 9 फुटाच्या सरीत आत्ता जे उत्पन्न तुमचं दिसतंय, म्हणजे आता ऊस असा दिसतोय की अक्षरशः या चिंचणीला तुम्ही गेला कडेगाव तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यात तर तुम्हाला तो ऊस बघणारा समाधानच वाटतं त्याच्या प्रत्येक सोलापूरनं आलेला. आणि लोकांना सांगावं लागतं, दाखवावं लागतं की 9 फूट खरंच सर आहे. रस्त्यानं जर बघितलं आणि एकसारखं बघितलं तर जाणवूनच येत नाही की ही 9 फुटाची सरी आहे. लोकांना नेऊन वरच्या बाजूला दाखवायला लागतं जिथून सुरुवात लागण्याची केली होती हे अंतर असं असं म्हणजे जुळलंय सगळं. सगळं म्हणजे रोपातलं अंतर तर जुळलेलंच आहे, पण इकडून ऊस एवढे आले की ती जवळ वाटायला लागले. जवळ वाटायला लागले. कारण म्हणते 7 फूट आहे 6 फूट आहे काय जण म्हणते. मग त्यांना टेप टाकून काय वेळी मला ते असं झालंय काय की जसं रोपातलं अंतर कमी ते जुळलेच, पण रोपाच्या इकडं आणि दोन्ही सऱ्याच्या मध्ये इकडे सुद्धा ऊस वाढलाय. म्हणजे समजा आता गवताळवाढीचं प्रमाण 1-2% होतं ते आपण ज्या ठिकाणी काढून टाकलंय तिथे गॅप झाला 3 फुटाचा. 3 फुटापर्यंत सुद्धा त्यानं अशी आडवी ग्रोथ घेतलेली आहे. म्हणजे सर्वसाधारण ते अंतर सुद्धा आता जाणवत नाही. म्हणजे तिथं आपल्याला 12 फुट पाहिजे
तिथं 24 फुटवे त्याचे ते अंतर मेकअप करा ऑटोमॅटिक आलेले आहेत. हां हां. म्हणजे ह्याच्यामध्ये एक 5-6 वाढले, त्याच्यामध्ये एक 5-6 वाढले तरी आपलं ते अंतरमधलं मेकअप झालेलं आहे. माझं असं मत आहे की आता रोपामध्ये 2 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे, याच्यामध्ये एखादं रोप मरलं समजा तर त्याच्यामध्ये ते 4 फुटाचं अंतर राहणार आहे. बरोबर. मग आपण पुन्हा महिन्याभरानं ते सांधण्यापेक्षा आहे तसंच ठेवलं तर काय होईल? आता कसं होतं, एखाद दुसरं असेल तर ठीक आहे, हा. पण जास्त प्रमाणात जर असेल तर मेन आपला हेतू हा आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आपण ठेवू शकतोय. हा. म्हणजे सरीनासरी फिरून आपण बघू शकतो. बघू शकतो. पण ज्या ठिकाणी बाय चान्स राहिले किंवा एक 10 रोपं राहिली धरून हा. चाला, ती ठोम सुद्धा असं भविष्यामध्ये असा घेरा करते मोठा. हां 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 हां. म्हणजे त्याचं जेवढं पोसवायला त्याला जागा मिळेल तेवढं ते वाढ करतंय. म्हणजे ह्याचा फायदा की तुम्ही तालीकडेला कडेचं रोप जे आहेत हा. ते तुम्ही लावलं की त्याचे अंतर खूप हा, मोठे झाले, तिकडे भरपूर त्याला आपण जास्त सापडलं. ऊस झालेले आहेत. हा, म्हणजे कसं इकडं मोकळं सापडलं त्याला, हां जेवढं मोकळं सापडेल तेवढं ते कोंब काढत राहतंय हां हां आणि हां. आहे तो ऊस वाढत राहतो. फक्त त्याला व्यवस्थित खाणं पिणं खाणं पाहिजे, नाही आणि तर पाणी. नुसतंच अंतर सोडून ते पण लागेल तसं. हा, जेवढं गरजेचं आहे तेवढं. पूर्वीचा शेतकरी जो आहे तो असा सांगायचा की माझ्या उत्पन्न म्हणजे 60-70 टन निघालं की त्याला आनंद व्हायचा 4.5 फुटाच्या सरीवर, आणि त्याला वाटायचं की खूप उत्पन्न काढलं. पण त्यांचं धोरण असं असायचं की भरपूर खत टाकलंय, भरपूर पाणी दिलंय, आणि नंतर त्यानं काय केलंय की त्याचं एकदाच रासायनिक खताचा डोस फोडल्यानंतर दिलाय, कुळवल्यानंतर. ट्रॉली भरून खतं आणायची, हा, आणि ते टाकायचे, आणि परत काय बघाय नुसतं पाणी सोडत राहायचं. ही सगळी चुकीची कल्पना आता आली, वास्तवात सुधारायला लागली. 100% सुधारायला लागल्या. रासायनिक खताचे दर वाढलेत पहिली गोष्ट. त्याचबरोबर आपल्याला कमी खर्च करून जास्त हा. उत्पन्न कसं काढता येईल याच्यावरती लक्ष देणं आज गरजेचं आहे. हा. म्हणजे आपण जर 1 लाख घालवत असू तर आपल्याला प्रॉफिट कमीत कमी 2 लाख मिळाला पाहिजे. हा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज जर शेती केली तर शेती परवडते, नाही तर शेती परवडणार नाही. म्हणजे जशी पारंपरिक पद्धतीने आपण करत होतो तसं जर करायला लागलो तर आपल्याला शेती ही परवडणारच नाही. म्हणजे कुठल्याच पिकामध्ये परवडणार आहे, ऊस असं नाही, पण हा. कुठल्याच पिकामध्ये परवडणार नाही. हां हां. मग आता हे तुम्ही जे सगळं आता लोकांच्यावर एवढं लोकांच्या मनामध्ये पेरायला लागलाय आणि लोकांना सांगायला लागलाय की तुम्ही बदला, तुम्ही सुधारा, तुम्ही अभ्यास करा, प्रत्येक रोपावर अभ्यास करा, अंतर वाढवा, हे सगळं सांगायला लागलाय. त्याचं कोणकोणत्या गावामध्ये सगळा प्रसार तुमचा सुरू आहे? आता सर्वसाधारणपणे आम्ही सर्वसाधारण 12 जिल्ह्यामध्ये काम करतोय आता सध्या तरी चालूला. हा. म्हणजे तिथं आपण प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने प्लॉट आपण डेव्हलप केलेले आहेत. हां म्हणजे जे इकडे, तालुक्यातले हा. लोक बरं. आपल्याकडे आले हां त्या ठिकाणी आपण येऊन म्हणजे जाऊन तिथं स्वतः जाऊन कशा पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे हे सांगून प्रत्येक ठिकाणी आपण म्हणजे धरून चाला सातारमध्ये असेल किंवा फलटणला, बारामतीला असेल किंवा इकडे कर्नाटकला असेल, म्हणजे सर्वसाधारण सगळीकडेच आपण प्लॉट हे डेव्हलप केलेले आहेत. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. म्हणजे लोक आम्ही एक प्रत्येक ठिकाणी डेमो प्लॉट तयार केलेले आहेत. मग ते लोक भविष्यामध्ये बघायला येतील आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन तिथं त्यांचं सगळ्यांचं प्लांटेशन त्या पद्धतीनं करतील. हां हां हां. मग आता साधारणपणे तुम्ही कुठं कुठं काम चालू आहे सांगली जिल्ह्यात? सांगली जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, निपाणीमध्ये कर्नाटकात आहे, आत्नीला आहे, सर्वसाधारण मांजरी आहे. आमच्या सांगली तासगाव तालुक्यातल्या सावळजकडे पण तुम्ही काहीतरी उपयोग करता? सगळीकडेच आहे. म्हणजे आता सर्व सावर्डेमध्ये काम चालू आहे, त्याच्यानंतर कवटेकरमध्ये चालू आहे, कुमट्यामध्ये चालू आहे. हां हां. म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडे आता चालू झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये प्लॉट आहेत, चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. म्हणजे सांगायचं झालं तर मोठीच्या मोठी लिस्ट आहे की एवढे लोक आहेत आज आपल्याकडे. मग ते क्रांती ऍक्सेप्ट करायला लागलेत असं कराय. आणि सगळ्यांनी ज्यांनी गेल्या वर्षी 7 फुटानं केलंय ते आता 9 फुटावरती आपण नेलेलं आहे. हा, हा, हा. 9 फुटावरती म्हणजे आता मी 7 फुटावर केलंय, पण मला वरती आता 1 एकर लावायचा आहे, तर मी आता ते 9 फुटावर इथला प्रयोग बघून करायचा आहे. हा, म्हणजे कसं आता पलूसमध्ये आम्ही प्लॉट केलते, त्यांचं 7 फूट होतं पहिल्यांदा, पण 7 फुटात त्यांचा ट्रॅक्टर जाईना. हा. परत भविष्यात भरणीनंतर अडचणी यायला लागल्या. मग त्यांचा आता 6 एकर प्लॉट हा आपण 9 फुटांना लावलेला आहे. हां हां हां. म्हणजे ते वाढवत चाललेत. म्हणजे स्वतः अनुभव घेतला. पहिल्यांदा म्हटलं अंतर जास्त होते, पण त्यांच्या परत भविष्यामध्ये लक्षात आलं की ह्याच्यामध्ये अंतर जास्त होत नाही तर कमी पडतंय भविष्यात. म्हणून त्यांनी आत्ता लावताना 6 एकर लागेल. वाटलं तर आपल्याला जर आपल्या प्रेक्षकांना दाखवता येईल अशा पद्धतीनं जर वेळ मिळाला तर आपण पुढचे जे व्हिडिओ आहेत ते त्या प्लॉटवरती, म्हणजे जे 7 फुटाचे प्लॉट आता 20-25 कांडीवरती आहेत त्याचा एरिया कशा पद्धतीने कॅप्चर केलाय, आणि जे नवीन प्लॉट लावलेत ते 9 फूट 8 फुटांचे जे लावलेत त्याचं पण आपण दाखवू. हां, म्हणजे हे सगळं एक वेगळ्या पद्धतीनं सगळं केलं पाहिजे. हा, केलं पाहिजे. आणि करताना माणूस अलर्ट पाहिजे. हां 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 हां. लावलाय म्हणून पूर्वीसारखं लावलाय तिकडे शेताकडे गेला नाही असं नाही. हा. रोज शेतामध्ये काम झालं पाहिजे, काही ना काहीतरी बदल केलाच पाहिजे. आणि भांगलणं असेल किंवा तणनाशक असतील किंवा स्प्रे असतील, लागवड असेल, त्याला जे जे लागतंय ते आपण जर करत गेलो तर यश आपल्याला निश्चित मिळेल. तुमचं म्हणणं आहे मुलं कमी आहेत का जास्त आहेत याच्यापेक्षा त्या प्रत्येक मुलावर लक्ष पाहिजे. लक्ष पाहिजे, 100% लक्ष पाहिजे. हां हां. त्याशिवाय आपण बदलणार नाही. बदलणार नाही. ठीक आहे. हां.
मग कसं होईल भविष्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने जर एक प्लॉट जर आपण केला तर आपलं उत्पन्न जर समजा 30 टन 40 टन वाढलं तर भविष्यात आपल्याला सगळे प्लॉट आपले जेवढे काय आहेत म्हणजे 10 एकर 20 एकर तेवढं त्या पद्धतीने लावून आपण उत्पन्न आपलं वाढवू शकतोय. वैभव असं एक मला अनुभव येतोय की आता मला कुणी काही म्हटलेलं नाही, माझ्या गावातले लोक खूप सुंदर आहेत, चांगले आहेत, ते काय मला असं कोण म्हणत त्याचं अंतर ठेवलं, कारण त्यांनी पण प्रयोग पूर्वी केलेले आहेत आणि त्यांनीही उत्पन्न काढलेलं आहे. पण तरी पण ते अजून काही माणसं म्हणतात की तुमचं कसं होतंय बघूया. हे काय भानगड आहे? कसं आहे, शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात म्हणते तसं झालं सर. म्हणजे काय होईल ते दुसऱ्याच होऊ द्या, आपल्याकडे काही यायला नको. म्हणजे फेल झाला तर तुम्ही झाला, परत म्हणायला मोकळे झाले की तुम्ही ऐकलं नाही आमचं. आणि जर सक्सेस झाला तर तीच माणसं म्हणतात की आम्ही तुम्हाला म्हटलं तशा पद्धतीने करा म्हणून तुम्ही सक्सेस झाला. म्हणजे पूर्वीपासून ही अशाच पद्धतीने चालत आलंय की काय झालं तर दुसऱ्याच होऊ द्या पहिल्यांदा. म्हणजे जसं एखाद्या सहलीला जाताना आई म्हणते बाळा मधल्या सीटवर बस, मागणं कोणी ठोकलं तर तू सुरक्षित, पुढनं कोणी ठोकलं तर तू सुरक्षित, तू राहायला पाहिजेस. म्हणजे तशा पद्धतीने मला काय झालं नाही पाहिजे, बाकीच्यांना पुढं मागं काय करायचं ते करू दे. परंतु अशा पद्धतीने काय होतं की जी माणसं रिस्क घेत नाहीत ती ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपलं जे काय आपल्याला मिळवायचं अचिव्हमेंट त्या ठिकाणी आपण अचिव्हमेंट ही आपले मिळवू शकत नाही. कधीतरी एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करून नवीन केल्याशिवाय रेकॉर्डही होत नाही. असं आहे. मी काय म्हणतोय की मला जे काय करायचं आहे की ते आता माझं 4.5 फुटावरचं जे काय आहे आणि जेवढं उत्पन्न निघणार आहे तेवढं उत्पन्न 9 सरीत 9 फुटाच्या 7 फूट निघाल तर मला समाधान आहे किंवा त्याचं काय समाधान आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन ही उत्पन्न देण्याची क्षमता ही ह्या ऊसामध्ये तयार होणार आहे. म्हणजे जिथं समजा 2 किलोचा ऊस भरत होता तिथं 3 किलोवरती एक ऊस जाणार आहे आपला. म्हणजे 1 किलोनं जरी ऊस वाढला तर आपण 30 ते 40 टनाचं उत्पन्न ही एक्स्ट्रा मिळवू शकतोय. म्हणजे तुम्ही असं म्हणूच नका की गेल्या वर्षी मिळालं तेवढं जरी मला मिळालं तरी मी समाधानी आहे. समाधानी राहणंही महत्वाचंच आहे, परंतु आपल्याला जास्त प्रमाणात उत्पन्न मिळालं पाहिजे. कशा पद्धतीने की त्याच्यावरती काम करून आपल्या ज्या उणिवा पूर्वी राहिल्यात त्या आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे. मलाही तेच म्हणायचं आहे की मला असं वाटतंय की बाबा मी पहिल्यांदा केले म्हणून असं वाटतंय की हे पहिल्यावर उत्पन्न निघेल. पण मी जेव्हा प्रयोग करणार आहे, मी जेव्हा त्याच्यावर प्रत्येक रोपावर काम करणार आहे, ज्यावेळेला माझा ऊस वाढणार आहे त्यावेळेला माझं टनेज वाढणार आहे, हे मला माहीतच आहे. बरोबर, खरं आहे का? 100% खरं आहे. कारण पूर्वी तुम्ही शेतात फिरू शकत नव्हता, बघू शकत नव्हता आणि इंटरेस्ट येत नाही. नवीन काहीतरी केल्याशिवाय आपल्याला सातत्यानं तेच काम असलं की माणूस हा बोर होतो. पण नवीन काहीतरी करत राहिले की माणसाला उमेद येते. त्याचं काय होतं की मी तोट्या लावल्या होत्या 4.5 फुटाला आणि तोट्या पाणी सोडून द्यायचं आणि जायचं आणि परत 2 तासानं बघून याचं खाली पोचलंय का हा मुद्दा असायचा. म्हणजे तुम्ही सुद्धा तसं केलेलं आहे बरोबर, पण तुम्ही बदलायला तयार झालात पहिली गोष्ट. मग ती गोष्ट आपण यंदा करणार नाही. त्या गोष्टीतनं आपल्याला 5-6 टनाचं उत्पन्न वाढीव मिळणार आहे. मला तुम्ही सांगितलंय की माझी मोठी विहीर आहे आणि माझी गिरळाचा काठ आहे आणि धार आहे आता नदीच्या पाण्याची, तर मी कितीही पाणी सोडू शकतोय. म्हणजे माझ्या 2 एकर नव्हे हे 25 एकराचं पाणी आहे. बरोबर, लक्षात आलं का? तर पण मला तुम्ही आता खूप चांगला संदेश दिलाय की तुम्ही पाऊस पडला तर द्यायचं नाही पाणी आता रोपांना, आणि पाऊस नाही पडला तर 5-6 दिवसानंतर 1 तास पाणी द्यायचं आहे. फक्त ठिबकला. ठिबकला पाणी भरपूर आहे, लाईट फुकट आहे म्हणून उगाच पाणी सोडत राहणं चुकीचं आहे. जेवढं त्या पिकाला गरजेचं आहे तेवढंच पाणी आपण देणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतंय, कालांतरानं आपली जमीन आहे ती नापिकीकडे वाटचाल करते. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना किंवा ऊस बागायतदार किंवा ऊस चांगल्या पद्धतीनं उत्पन्न काढणाऱ्या 100, 1000 किंवा 1000, 1200, 2000 टन सांगणाऱ्या अशा सगळ्या शेतकऱ्यांना मी असं सांगेन की तुमची शेती 25 एकर आहे आणि तुम्ही 2000 टन गेला तर तुम्ही खूप खुशीत असता. पण तुमचा एकरी जर 150 टन निघाला तर तुमचं 4-5 हजार टन ऊस निघणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी वैभव गुरव यांचा सल्ला तुम्हाला खूप मार्गदर्शन ठरणार आहे. हे व्हिडिओ ऐकून मी प्रयोग तुम्ही करत गेला तर तुम्हाला कदाचित थोडंसं जर अपेक्षेप्रमाणे यश नाही मिळालं तुम्ही निराश होणार आहे. पण लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीला गुरु असावा. माझे सध्या गुरु या ठिकाणी आहेत वैभव गुरव चिंचणी कडेगाव, आणि त्यांच्या सल्ल्यानं मी सुरुवात चाललो आहे. त्यांना काय असेल ती कन्सल्टन्सी फी मी देणार आहे. मला माहीत आहे की माझ्या या ठिकाणी 100 टन 200-150 टन निघाला त्याच्यातले 2-3 टनाचे पैसे गेले एखाद्या मार्गदर्शनाला तर त्याचं काय मला दुःख वाटण्याचं कारण नाही. फक्त तुम्ही पैसा सोडला पाहिजे, हात सोडला पाहिजे, खिशात हात घातला पाहिजे, तरच तुमच्या जीवनामध्ये बदल आहे. नसेल तर फुकटचा सल्ला घेऊन प्रयोग करायला गेलो
आणि पुन्हा म्हटलो की असं झालं आहे, तर त्यांच्या सल्ल्यानं मी आता चाललो आहे. म्हणजे कुठल्या वेळा कुठलं औषध मारायचं आहे, कारण त्यांनीच सतत प्रयोग करून आता 150 टनापर्यंत ते पोचलेले आहेत. कुणाला तरी वाटतं की कुठलं 150 टन अगोदर घालवा मग सांगा. अरे तुम्ही प्लॉटला भेट द्या त्यांच्या आणि मग तुम्हीच अंदाज करा की तो किती टन जाईल. तर वैभव गुरु, तुम्ही खूप चांगला सल्ला मला द्यायला लागला आहे आणि तुम्ही खूप चांगल्या चांगल्या शंका आमच्या शेतकऱ्यांच्या काढायला लागला आहे. अजून काही माझे प्रश्न राहत असतील तर मी माझा फोन नंबर देईन, तुम्ही माझ्याकडे प्रश्न पाठवू शकता. मी वैभव गुरुंना ते प्रश्न विचारेन आणि तुम्ही येऊन या ठिकाणी त्यांच्या शेतावरती जाऊन प्रश्न विचारून तुमच्या शंका काढू द्या. फक्त आम्हाला बदललं पाहिजे माणसानं, एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला पैसा नको, आम्हाला ह्याच्यातनं कुठल्या तरी लाखो रुपये नाहीत मिळवायचे, आम्हाला माणसं मिळवायचे आहेत. म्हणून मी लोककलावंतांच्यावर अभ्यास करताना माणसं मिळवण्याचा जास्त मला आवड आहे, लक्षात आलं. आणि आता तर शेतीत मी प्रयोग करताना मला अनेक शेतकऱ्यांचे पण फोन येतात, याचं खूप समाधान मला वैभवराव होतं. तुमच्यामुळं मला खूप लाभ चांगला होतोय, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आपण पुढं नंतर आणि कधीतरी तुमच्या संवाद साधू. आपण या ठिकाणी 9 फुटाच्या सरीचा केलेला प्रयोग, पलूसमधला सुद्धा प्रयोग या ठिकाणी तुम्हाला अनिकेत मोरे यांचा आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर आपण थांबूया. धन्यवाद.